हॅलो अँड वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक बायोलॉजीचं चॅप्टर बघणार आहे. त्याचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता नॉर्मली गोष्ट आहे की आपल्याला जर आठवत असेल तर क्लासिफिकेशनचा अर्थ काय होते मराठीमध्ये, त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये वर्गीकरण. वर्गीकरणचा अर्थ काय की डिफरंट वर्गामध्ये सेपरेट करणं. उदाहरणार्थ जर तुमच्याकडे शाळेमध्ये तुम्ही काय करता, जसे मुलं मोठे होतात, कोणी 10th असतो, कोणी 9th असतो, कोणी 8th आहे, 7th आहे, 6th आहे. तर हे सगळं काय झालं, तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या शाळेमधल्या सर्व मुलांना कशामध्ये सेपरेट केलं आहे, डिफरंट क्लासमध्ये सेपरेट केलं. तर क्लासमध्ये सेपरेट करण्याचाच अर्थ काय होते, वर्गीकरण. क्लास म्हणजे काय होते, वर्ग. तर वर्गामध्ये एखाद्या गोष्टीला सेपरेट करणं किंवा वेगवेगळं करणं म्हणजे काय झालं, क्लासिफिकेशन. तर आता आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. कशाचं क्लासिफिकेशन करायचं आहे, आपल्याला करायचं आहे प्लांट्सचं. पण आपण प्लांटपर्यंत कसं पोहोचलो हे थोडं महत्त्वाचं आहे. का बरं, कारण की काही प्रॉपर्टीज आहे, ज्या प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म, त्या काय असतात, सगळ्यांमध्ये कॉमन असतात. तर सुरुवातीला आपण बघू की सगळ्यात आधी जे लास्ट आपण 8th क्लासमध्ये शिकलो असेल, काय होतं की आपल्याकडे होते सर्व जगणारे लोक, म्हणजे जगणारे प्लांट्स किंवा ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स. त्याला आपण एका नाव दिलं होतं, काय म्हटलं होतं की हे सगळे काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. सगळे काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण काय केलं होतं, क्लासिफाय करणं सुरू केलं होतं. पण क्लासिफाय करायला काही ना काही काय लागते, नियम लागतात. उदाहरणार्थ तुम्ही जर 8 पासून 9th आले असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय दिली आहे, एक एक्झाम दिली आहे, बरोबर. ही एक्झाम डिसाईड करते की तुम्ही 8th असणार आहे की 9th. परत तुम्ही 9th आणखी एक एक्झाम देणार, ती एक्झाम डिसाईड करणार की तुम्ही 9th राहणार आहे की 10th. म्हणजे जेव्हा तुम्ही डिफरंट गोष्टीमध्ये क्लासिफिकेशन करता, त्याच्यामध्ये काय असते, मधात एक एक्झाम असते. त्या एक्झामला इथे काय म्हणायचं आपण, एक काहीतरी क्लासिफिकेशन आहे, काहीतरी प्रॉपर्टी आहे. मग ती प्रॉपर्टी काय असणार आहे, त्या भरोशावर आपण क्लासिफिकेशन करणार. तर आधी आपण क्लासिफिकेशन बघूया. बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आधी आपण कशावर बघणार आहे, सगळ्यात सिंपल की त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स कशा आहे बॉडीचे. त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स असतात ना, आपल्या ऑर्गॅनिझममध्ये प्रत्येक काय असतात, सेल्स असतात. हे आपण आधी शिकलो आहे ना. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये काय असतात, सेल्स असतात. काय असतात, सेल्स म्हणजे काय होते, पेशी. मग आता जर आपल्याला क्लासिफाय करायचं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाय करायला काय, पेशीविषयी बोलावं लागेल. पेशीविषयी काय करावं लागेल, आपल्याला बोलावं लागेल. मग पेशीविषयी काय बोलायचं, त्याच्यामध्ये काही तर असलं पाहिजे. तर सेलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या बेसिसवर आपण काय केलं, याला सेपरेट केलं. मग सेपरेट काय केलं आहे की आधीच्या केसमध्ये जर या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जर आपल्याकडे न्यूक्लियस आहे की नाही, आता आहे की नाही याचा अर्थ काय की वेल डिफाईन्ड, म्हणजे याला पाहून सांगता येते बघा की हा न्यूक्लियस आहे. मग जर न्यूक्लियस आहे की नाही ते डिसाईड करते की लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 प्रकारे आले. कुठले, एक ज्याच्यामध्ये न्यूक्लियस बरोबर नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रोकॅरिओटिक. त्याचं काय नाव आहे, प्रोकॅरिओटिक. ठीक आहे, जास्त प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स. आणि ज्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे त्याला आपण काय म्हणतो, युकॅरिओटिक. तर न्यूक्लियसच्या बेसिसवर आपण त्याला काय केलं आहे, डिव्हिजन केलेलं आहे, प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिक. डिव्हिजन काय आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस, मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो, न्यूक्लियस नाही, याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. आता बघा, ऑलरेडी आपण नंबर ऑफ सेलने बघितले. ते काय बघितलं, सेलच्या आतमध्ये काय आहे. मग न्यूक्लियस असेल तर युकॅरिओटिक, न्यूक्लियस नसेल तर प्रोकॅरिओटिक. आता प्रोकॅरिओटिक ठीक आहे, एवढं झालं. पण एवढ्यामध्ये आपण सांगू शकत नाही की कुठल्या टाईपचे कोणते ऑर्गॅनिझम आहे. तर आणखी आपण क्लासिफिकेशन करू. तेच जर सांगितलं आहे की शाळेमध्ये सांगितलं की एक मोठे मुलं आहे, काही लहान मुलं आहे, पण आपण बरोबर सांगू शकत नाही ना कोणत्या वर्गात कोणतं. तर मग आणखी त्यांना काय करावं लागेल, समोर क्लासिफाय. त्याच्यात न्यूक्लियस नाही आहे, त्याला क्लासिफाय करायला जास्त काही आपल्याकडे सध्या नाही. मग आपण युकॅरिओटिकमध्ये जाऊ. आता युकॅरिओटिकमध्ये आता आपण न्यूक्लियसच्या बाहेर निघायचं. म्हणजे आपण न्यूक्लियसच्या बाहेर निघालो तर बाहेर काय भेटते, आपल्याला सेल भेटते. तर मग आता जी नेक्स्ट केस आहे ते कशा आहे, सेल्स. की तुमच्या ऑर्गॅनिझममध्ये किती सेल्स आहेत, त्या सेल्स डिफाईन करतात. जर सेल एकच असेल त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर. काय म्हणतो, युनिसेल्युलर. इथे महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या युनिचा अर्थ काय होते, एक, सिंगल. त्याला मराठीत आपण काय म्हणतो, एक. तर जर एकच सेल असेल त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर.
एकपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण शब्द देतो मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर नावच सांगत ना, मल्टी म्हणजे काय होते, खूप सारे. जेव्हा खूप सारे त्याच्यामध्ये सेल असतात त्याला आपण काय म्हणणार, मल्टीसेल्युलर. ठीक आहे. मग आता हे आपण लिहिलं आहे युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग नेक्स्ट केसमध्ये जे महत्त्वाची गोष्ट आहे तर मल्टीसेल्युलर तर खूप सारे आहे. मल्टीसेल्युलर म्हणजे एकपेक्षा जास्त सेल असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहे. तर कुठल्या कुठल्या आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आपण त्याच्यामध्ये दोन आणखी सिंपल क्लासिफिकेशन करू शकतो. तर परत सेलच्या बाहेर या. सेलच्या बाहेर काय असते, एक सेलची मेम्ब्रेन असते आणि काही लोकांना वॉल असते. मग ते सेल वॉल डिसाईड करते की आणखी मल्टीसेल्युलरचं क्लासिफिकेशन कसं होणार. बघा आपण न्यूक्लियसच्या बाहेर चाललोय, सेलपर्यंत आलो. आता नेक्स्ट पोहोचलो आपण सेल वॉल. मग जर सेल वॉल असेल तर काय म्हणायचं, सेल वॉल नसेल तर काय म्हणायचं. त्याला आपण म्हणायचं की एक असते ज्याच्यामध्ये सेल वॉल नसते, त्याला आपण विदाऊट सेल वॉल. विदाऊट सेल वॉल, याला सेल वॉलच नाही बिचारायला. आणि काही ऑर्गॅनिझम असे असतात ज्यांना काय असतात, सेल वॉल असतात, तर त्यांना आपण नाव देऊ दिस इज विथ सेल वॉल. मग याला जर सेल वॉल असेल मग त्याचं काय. आता सगळ्यामध्ये आपण हळूहळू एक्झाम्पल बघत जाऊ, ते आपण नेक्स्टमध्ये बघू. हळू थोडंसं आधी याला क्लिअर करून घेऊ की आपल्याकडे सेल वॉल आहे. मग जर सेल वॉल आपल्याकडे आहे तर सेल वॉलवाले असे किती टाईपचे ऑर्गॅनिझम आपल्याकडे, तर सेल वॉलवाले पण असणार आहे. त्याच्यामध्ये पण काहीतरी कारण पाहिजे क्लासिफिकेशन. तर याच्यामध्ये क्लासिफिकेशनचं आणखी एक कारण आपल्याकडे आहे आणि ते जे कारण आहे की ते स्वतः जेवण बनवतात की नाही. म्हणजे हा सोर्स ऑफ फूड झाला. सोर्स ऑफ फूड सध्याच्या केसमध्ये सोर्स ऑफ फूड स्वतः बनवत असेल तर त्याला आणखी एक नाव आहे. स्वतः बनवत नसेल त्यांना आणखी एक नाव आहे. जर ते स्वतः फूड बनवत असेल त्याला आपण म्हणतो ऑटोट्रॉप. काय म्हणतो, ऑटोट्रॉप. जर स्वतः बनवत नसेल दुसऱ्यावर डिपेंड राहिला त्यांना आपण म्हणतो हेट्रोट्रॉप्स. आता याचं उदाहरण बघा, एकदम सिंपलच्या गोष्टी. पहिलं तर मिनिंग समजून घ्या इथे की ऑटो म्हणजे काय होते, स्वतः. ठीक आहे. ट्रॉप म्हणजे काय होते, ट्रॉपचा अर्थ होते फूड. जे स्वतः फूड बनवतात त्यांना म्हणतो आपण ऑटोट्रॉप. तर हेट्रो म्हणजे काय होणार, जे स्वतः बनवत नाही. जे स्वतः नाही बनवत. काय स्वतः बनवत नाही, फूड. जे स्वतः फूड बनवत नाही त्यांना आपण काय म्हणायचं, हेट्रोट्रॉप्स. ठीक आहे. मग आता याचे आपल्याकडे खूप सारे सिंपल एक्झाम्पल आहे. आपण एक्झाम्पलपासून समजून घेऊया. ठीक आहे. तर बघा पहिलं तर उदाहरणार्थ पहिले प्रोकॅरियोट. काय होतं प्रोकॅरियोट, न्यूक्लियस. याच्यामध्ये न्यूक्लियस आहे का, नाही. न्यूक्लियस नाही आहे याच्यामध्ये. असे कुठल्या टाईपचे ऑर्गॅनिझम होते हे आपण 8th क्लासमध्ये शिकलो होतो. त्याला नाव होता मोनेरा. तर मोनेराच्या आतमध्ये येणारे सगळे ऑर्गॅनिझम काय आहे, प्रोकॅरियोट आहे. मग युकॅरियोटिकमध्ये काय खूप सारे युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे. जर त्याच्यामध्ये एकच सिंगल सेल असेल तर याचा आपल्याकडे एक एक्झाम्पल होतं, त्याचं नाव होतं प्रोटिस्टा. हे पण आपण 8th क्लासमध्ये शिकलो आहे, प्रोटिस्टा. नेक्स्ट सेल वॉल असेल, सेल वॉल नसले. ज्यामध्ये सेल वॉल राहत नाही हे आपल्याला सर्वात जास्त माहीत आहे की कुठल्याही ह्युमनमध्ये किंवा ॲनिमलमध्ये सेल वॉल असत नाही. तर आपण त्याला म्हणतो ॲनिमलिया. कारण याच्यामध्ये सेल वॉलच नाही आहे. आपल्यामध्ये काय असते, सेल मेम्ब्रेन असतात, त्याच्या बाहेर कुठलंही कोटिंग नाही. नेक्स्ट आहे ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स सगळ्याला माहिती आहे. स्वतः फूड कोण बनवते, प्लांट बनवते ना. म्हणून आपण याचं नाव का देऊ आता, प्लांटिया किंवा प्लांटी. आता प्लांटीमध्येच काय होते ॲक्च्युली, याचाच अर्थ काय होते, प्लांट्स होतात. याचाच अर्थ काय होते, प्लांट्स. मग हेट्रोट्रॉप काय असणार, ज्यात प्लांट नाही आहे. तर असे कुठले ऑप्शन आहे आपल्याकडे, एक्झाम्पल फंगी म्हणजे फंगस. ते ब्रेडवर कधी लागते ना बुरशी आपल्याला, त्या फंगसला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, बुरशी बघितली असेल ना, ब्रेडला लागते, पोळीला लागते. ठीक आहे. हे काय झालं, बुरशी. आता बुरशी काय करते, ब्रेडवर का बरं लागते, कारण त्यांना ब्रेडच्या गोष्टी खायच्या असतात. त्यांना खायसाठी ते स्वतः जेवण बनवतात का, नाही बनवत. मग स्वतः जर जेवण बनवत नाही तर जेवणासाठी काय करावं लागेल, त्याला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागेल. तर दुसरं कोणाच्यावर डिपेंड राहायचं आहे, ते आहे फूड. ते फूड कोण बनवते, ऑटोट्रॉप्स बनवते, किंवा मग आपण तयार केलेलं काही एनर्जी सोर्स. तर हे अशा प्रकारे आपलं बेसिक क्लासिफिकेशन कशाचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण डिव्हिजन कशा भरोशावर केलं आहे, एक न्यूक्लियस असेल किंवा नसेल, असेल तर युकॅरियोटिक, न्यूक्लियस नसेल तर प्रोकॅरियोटिक. एक सेल असेल तर युनिसेल्युलर, एकपेक्षा जास्त असेल तर आपण त्याला मल्टीसेल्युलर म्हणतो. मग मल्टीसेल्युलरमध्ये सेल वॉल असेल किंवा सेल वॉल नसेल. सेल वॉल नाही आहे म्हणजे ॲनिमलिया. आणि जर सेल वॉल असेल त्याच्यामध्ये आणखी 2 ऑप्शन आहे,
एक आहे ऑटोट्रॉप्स, दुसरे आहे हेट्रोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वतः फूड बनवते, सगळ्यांना माहिती आहे स्वतःचं फूड कोण बनवते, स्वतः प्लांट बनवतात, हे झाले प्लांट्स. आणि हेट्रोट्रॉप्स काय असतात, जे स्वतः प्लांट बनवत, जे स्वतः फूड बनवत नाही ते फूडसाठी दुसऱ्यावर डिपेंडेंट असतात. तर अशा प्रकारे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 5 बेसिक कॅटेगरीमध्ये डिवाइड केला आहे. ठीक आहे, हे 8 क्लासचं थोडंसं रिव्हिजन वाटते, तरी लक्षात असलं चांगलं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण 5 डिफरंट काय म्हणतो त्याला आपण 5 डिफरंट किंगडममध्ये डिवाइड केलेला आहे. ठीक आहे, कुठले किंगडम्स आहे, कोणाला आठवते का, ते आपण आताच लिहिलं आहे. 5 डिफरंट किंगडममध्ये डिवाइड केलं आहे. कशाच्या बेसिसवर, ते बेसिस आपण वरती लिहिलं आहे. एक आपण केला आहे सगळ्यात पहिले मोनेरा. ठीक आहे, दुसरा आपण केला आहे प्रोटिस्टा. ठीक आहे, तिसरा किंगडम कोणता आहे आपल्याकडे, तो आपण लिहिला आहे ॲनिमलिया. चौथा किंगडम कोणता आहे आपल्याकडे, तो आहे प्लांटी. आणि 5वा किंगडम कोणता आहे, तो आहे फंगाय. तर अशा प्रकारे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कितीमध्ये हे केलं आहे, डिफरंट, बेसिकली 5मध्ये आपण डिफरंट सध्या आपण त्याला सेपरेट केलं आहे. कशाच्या बेसिसवर, तर ज्या बेसिसवर आपण केलं आहे त्याला काय म्हणतो आपण, ज्या बेसिसवर क्लासिफाय केलं आहे त्याच्यामध्ये काय काय होते, म्हणजे कोणत्या कारणाच्या भरोशावर आपण त्याला काय केलं आहे, डिवाइड केलं आहे. भरोशावर कोणते कारण आहे, सगळ्यांना आता आठवत असेल. नंबर 1 की सेलमध्ये न्यूक्लियस कसा आहे त्याच्या भरोशावर. नंतर न्यूक्लियस जर असेल तर मग त्याला काय असले पाहिजे, किती नंबर ऑफ सेल्स आहे, 1 असेल किंवा 2 असेल. नंतर सेल जरी असेल तर मग सेलला सेल वॉल आहे की नाही, आणि सेल वॉल जरी असेल तर त्याच्यामध्ये ते स्वतः फूड बनवतात की दुसऱ्याच्या भरोशावर राहतात. त्याला आपण म्हणतो सोर्स ऑफ फूड किंवा सोर्स ऑफ न्यूट्रिएंट्स. अशा प्रकारे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय केलं आहे. तर आपल्या चॅप्टरचं नाव काय, चॅप्टरचं नाव बघितलं असेल की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आपल्याला प्लांट बघायचं आहे, प्लांट म्हणजे हे. मग प्लांटमध्ये काय असतात, ऑटोट्रॉप्स असतात. ऑटोट्रॉपचं काम काय, जे स्वतः फूड बनवतात. मग जेव्हा आपण कधी आता प्लांटच्या विषयी शिकणार आहे त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी काय असणार आहे नेहमी, की सर्व काय ऑटोट्रॉप्स आहे, काय करतात, स्वतःचं फूड स्वतः बनवतात. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया की प्लांट्स काय असतात, ते स्वतःचं फूड स्वतः कसे बनवतात. ठीक आहे, त्यांचं क्लासिफिकेशन काय काय होऊ शकते, आणि त्या क्लासिफिकेशन मागे काय काय कारणं आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर.